2014 पासून एक देश आणि एक अमुक अमुक म्हणजे वन नेशन वन इलेक्शन असा विचार मांडला गेला. त्याचप्रमाणे वन नेशन वन एक्झामिनेशन असं देखील झालेलं आहे. आता 22 लाख विद्यार्थी चिंतेमध्ये पडलेले आहेत. भलं ते आता 21 जूनला परीक्षा देतील नीटची. ज्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे आणि आपल्या मुलाने डॉक्टर झालं पाहिजे यासाठी मानसिक शारीरिक आर्थिक सगळी शक्ती खर्च करणारे पालक चिंतेमध्ये आहे. या एकूणच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे. नमस्कार, मी डॉक्टर अनिल फळे. आता मी डॉक्टर म्हणल्यानंतर मी पत्रकारितेमधला पीएचडी हे आधी लक्षात घ्या. परंतु हा जो वैद्यकीय जो प्रश्न विद्यार्थ्यांचा जो निर्माण झालेला आहे त्या संबंधी बोलण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर वैशाली अष्टपुत्रे या आहेत. त्या डेंटिस्ट आहेत. तर त्यांच्याकडनं आपल्याला सगळं समजून घ्यायचं आहे की नीटची परीक्षा ही नीट का होत नाही. 2024 मध्ये तेच झालं, आता या 2026 मध्ये तेच झालेलं आहे. मग याच्या पूर्वी ज्या परीक्षा व्हायच्या ज्या राज्यनिहाय व्हायच्या त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हे नेमकं काय चाललेलं आहे त्याविषयी ते आपल्याशी बोलतीलच. त्याशिवाय आता री एक्झाम साठी सामोरं जाताना पालकांनी विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारे त्यांचा स्टडी ट्रॅक ठेवला पाहिजे याविषयी देखील त्या बोलणार आहेत. तर डॉक्टर वैशाली, तुम्ही सांगा की तुम्ही आता एक महिला डॉक्टर म्हणून किंवा तुम्ही हा सगळा विद्यापीठ परीक्षेचा संघर्ष केलेला आहे, तो कसा केलेला आहे आणि आता तुम्हाला काय जाणवतं ज्या वेळेला हे सगळं संकट आपण अनुभवतोय त्यावेळेला. नमस्कार. सर्वप्रथम मला या विषयावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल अनिल तुमचं खूप खूप आभार. आता माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर ऍक्च्युली आमच्या वेळेस नीट नव्हती. आमच्या वेळेस जे ऍडमिशन्स व्हायच्या अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटच्या त्या मार्कांच्या नुसार व्हायच्या आणि त्याच्यानंतर मग हळूहळू बदल होत गेले आणि नीट आधी सीईटी सुरू झाली, मग नीट सुरू झाली. पण मी ह्या सगळ्याची स्थित्यंतर बारकाईने बघितलेली आहेत. कारण एकतर मी स्वतः मार्कांच्या याच्यावर माझी ऍडमिशन झालेली आहे, मार्कांवर. त्याच्यानंतर मी जेव्हा लेक्चरर झाले किंवा पुढे टीचिंग मध्ये होते तेव्हा माझ्या हाताखालून असंख्य विद्यार्थी गेलेले. म्हणजे मी आधी मार्कांवर ऍडमिशन होणारे विद्यार्थी बघितलेले आहेत, त्याच्यानंतर सीईटीचे विद्यार्थी बघितलेले आहेत, त्याच्यानंतर नीटचे विद्यार्थी बघितलेले आहेत, नीट पीजीचे विद्यार्थी बघितलेले आहेत. ही सगळी स्थित्यंतर मी अत्यंत बारकाईने पाहिलेली आहे, अनुभव शकलेली आहे. कारण की आमची पिढी जी होती असं म्हणायला हरकत नाही की ही ह्या सगळ्या गोष्टींची विटनेस राहिलेली आहे बारकाईने. आता जर मुलांना सांगितलं की मार्कांवर आमच्या ऍडमिशन व्हायचे तर त्यांना आश्चर्य वाटतं. अरे नुसत्या मार्कांवर कशा ऍडमिशन व्हायच्या, मग कसं काय तुमचं असं असं तेव्हा तेव्हा आम्ही त्या कोट्यांवर भांडलेलो आहे की आम्ही राज्य कोटा, अमुक कोटा, ढमुक कोटा, ते जेव्हा कोटे होते त्याच्यावर आम्हाला वाटायचं की बाबा असं कसं आमचा हक्क जातोय वगैरे असं. मग हळूहळू हळू ही खूप खर तर ही खूप आवश्यक गोष्ट होती. नीट एक वन नेशन वन एक्झाम फॉर एमबीबीएस ही खूप अत्यंत आवश्यक गोष्ट होती आणि ती खरं तर जेव्हा झाली तेव्हा आम्हाला खूप छान वाटलं की अरे वा, हे किती मोलाचं योगदान आहे विद्यार्थ्यांसाठी की ज्यांच्यासाठी आता निरपेक्ष ऍडमिशन होऊ शकतात. पण हळू जेव्हा आता आमची मुलं किंवा मुलांचे मित्र जेव्हा या परीक्षेला बसायला लागले तेव्हा आम्हाला त्याच्यातलं भीषण सत्य अजूनच जाणवायला लागलं, विदारक भीषण जे काय म्हणता येईल आपल्याला. तर अशा रीतीने मला ते वाटतं की आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे वन नेशन वन एक्झामचा. पण ती किती न्यूट्रल ठेवता येईल किंवा किती तिची जी हे आहे लेवल आहे ती कितीपर्यंत आपण प्रामाणिकपणे फॉलो करता येईल याच्यावरच पुढचं सगळं आपलं
मुलांचं भवितव्य अवलंबून आहे. आता हा जे आता तुम्ही ती परीक्षा आधी पूर्वीच्या प्रथेप्रमाणे दिलेली ते सांगितलं. आता जर केंद्र सरकारचं जे धोरण आहे, आता धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी 20-22 मिनिटे आज पत्रकारांकडे खुलासा करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये कितीही नाही म्हटलं तरी शेवटी राजकारण येणारच आहे, कारण हे लोकशाही राष्ट्र आहे. त्याच्यामुळे विरोध होणार. आणि मग धोरणात्मक पद्धतीने ज्या वेळेला संसदेमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने सुद्धा या नीट परीक्षेबद्दल बऱ्याच सूचना केल्या, किंवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील भरपूर अशी टीका केलेली आहे, आणि ते स्वाभाविक आहे ती टीकावर. मग आता ही राजकीय टीका आणि राजकीय वाद आपण जर बाजूला ठेवला, मग केंद्र सरकार म्हणून किंवा केंद्रीय शिक्षण खातं म्हणून तुम्ही ज्या वेळेला नेटच्या माध्यमातून एक त्याला तुम्ही महानिरीक्षक नेमलेला आहे डीजी स्वरूपातला, त्यांची जबाबदारी नेमकी काय आहे, आणि मग ती व्यवस्थित न सांगता, आणि मी आज काही राजकीय उत्तर देणार नाही असं त्यांनी म्हणत, ही कशी एक सामाजिक समस्या आहे आणि हे टोटल सोशल सिस्टीम फेल्युअर आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपण याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, यावर ते येऊन थांबतात. तर तुम्हाला आता ग्राउंड लेवलला तुम्ही काम करताय, तुमच्याकडून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आता कसं की डॉक्टर होण्याची जी इच्छा असते ती त्याचं प्रमाण मोठं आहे, आणि खरं तर भारतासारख्या देशाला डॉक्टरांची अधिक गरज आहे, अशी देखील परिस्थिती आहे. मग त्याच्यामधली जी काही सगळी जी काही अवदानं आहेत, मग त्या अभ्यास करणं, मग 8-8, 10-10 तास करणं, मग त्याच्यामध्ये पैसा होतणं, या सगळ्या गोष्टीवरून, तर आता तुम्हाला असं काय वाटतंय, नीटची परीक्षा अशीच चालू राहायला पाहिजे पुढे, की काय काय त्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहेत तुम्हाला? एक नागरिक, देशाची नागरिक या हिशोबाने मी याच्यावर मत व्यक्त करू शकते, करू इच्छिते, की मला असं वाटतं की जसं परदेशात तुम्हाला जर एखादी शिक्षण घ्यायचं असेल, एखाद्या संस्थे किंवा एखाद्या ब्रँचमध्ये शिकायचं असेल, समजा तुम्हाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय किंवा सीए व्हायचंय, फार्मासिस्ट व्हायचंय, काही व्हायचंय तुम्हाला, तर तुमची इच्छा आणि तुमचा कल आणि तुमचा आयक्यू हा बघितला जातो, आणि त्यानुसार तिथे इतक्या गोष्टी अवेलेबल असतात. म्हणजे आज जर मला वाटलं की मला मेडिकलला ऍडमिशन घ्यायची आहे, तर ठराविक गोष्टींची पूर्तता करायची आणि मग तिथे ऍडमिशन घ्यायची. ह्याच्यासाठी मल्टिपल म्हणजे खूप खूप प्रमाणात आपल्याला कॉलेजेस अवेलेबल आहेत तिथे. त्याच्यामुळे जर विद्यार्थ्याला, त्याच्यामुळे तिथे कट थ्रोट कॉम्पिटिशन नाहीये. तर माझी सरकारकडून ही अपेक्षा आहे की मुबलक प्रमाणात संस्था उपलब्ध करून द्याव्यात, आणि संस्था ह्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की शासकीय संस्था ह्या असाव्यात. आपण पैसा घालतो आहोत, पैसा ह्या गोष्टींवर जर आपला खर्च केला जास्ती, की कॉलेजेस जर उपलब्ध कॉलेजेस तुमचे अवेलेबल खूप जास्ती झाले, आणि तुम्हाला जर ऍडमिशन ही निश्चितपणे आहे की एक पात्रता परीक्षा त्याच्यासाठी अवश्य पाहिजे, पण ही जी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे ना, 12 लाख विद्यार्थी बेसतात आणि 12,000 जागा आहेत किंवा 1 लाख जागा आहेत. सो हे हे प्रमाण कसं शक्य आहे? नाही, आता काय यावेळेला गरज तर आहे? 22,69,70,000 विद्यार्थी आहेत. आणि जागा जागा मला असं वाटत नाही पूर्ण भारताच्या मिळून 1 लाखाच्या वर जागा नाहीये. मग ह्या उरलेल्या 21 लाख, 20-21 लाख विद्यार्थ्यांनी करायचं काय? त्यांनी आज जर नीट दिलीये, तर त्यांची नक्कीच इच्छा आहे की त्यांनी एमबीबीएस करायचं आहे त्यांना. ठीक आहे, एमबीबीएस नाही मिळालं, ते त्याच्या मेडिकल अलाइड ब्रांचला जातील. किती टक्के विद्यार्थी जातील? 2-3% विद्यार्थी अजून दुसऱ्या काही ब्रांचेसमध्ये जातील. जे खूप गर्भश्रीमंत आहेत, ते प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जातील. असे किती टक्के आहेत? अर्धा 1%. मग उरलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी करायचं काय? त्यांनी ह्याच्यासाठी
मुबलक प्रमाणात संस्था ज्या वैद्यकीय शिक्षण योग्य तऱ्हेने देऊ शकतात त्या अवेलेबल पाहिजे. आता ह्याच्यासाठी परत प्रॉब्लेम असंख्य आहेत की शिकवायला टीचर्स तर पाहिजेत. आत्ताच अशी परिस्थिती आहे की एका शासकीय महाविद्यालयातून दुसऱ्या शासकीय महाविद्यालयात उसनवारी तत्वांवर प्राध्यापकांचं हे होतं, तिथे ट्रान्सफर होते. पण मग ह्याच्यासाठी तुम्ही जर जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, जे डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही सेवा घ्या. त्यांना इन्सेंटिव्ह द्या, की तुम्ही तुमच्या हिशोबाने या, शिकवा. आणि असंख्य डॉक्टर तयार आहेत शिकवायला. ऑनररी शिकवायला तयार आहेत काही जण तर. पण तशा संधी तर तुम्ही उपलब्ध करून द्या. माझी सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे, की नुसतं शिक्षण नव्हे, तर क्वालिटी एज्युकेशन आणि क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टी याच्यासाठी महत्वाच्या आहेत. तर हे आता ह्या जर आता हे अवेलेबल बघा झाल्या तर की आता आपण महाराष्ट्रापुरतं बोलू. ज्या वेळेला वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, आता ते असं म्हणतात की ते फक्त 7वी इयत्ता उत्तीर्ण असे मुख्यमंत्री होते. परंतु त्यांना प्रशासनाचा अतिशय अभ्यास होता आणि बेचन. नेमकी समाजाची काय परिस्थिती आहे, जसं तुम्ही उल्लेख केला, ती अर्धा टक्का गर्भश्रीमंत मुलं असतील, बाकीच्यांनी करायचं काय, हा प्रश्न आहे. मग तो डोळ्यासमोर ठेवून आणि मग सरकारची हतबलता, की सरकारचं वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा अभियांत्रिकी क्षेत्र असेल. आता अभियांत्रिकीमध्ये खूप काही झालेलं आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये आजही म्हणजे जसं 22 लाख विद्यार्थी बसतात, ते 1 लाखच त्याच्यामध्ये निवड केली जाईल. म्हणजे तुम्ही जी सरकारकडून अपेक्षा व्यक्त करताय, तर सरकारकडं तेवढे हॉस्पिटल उभं करणे शासकीय म्हणून, म्हणजे जे 100% ज्याला आपण गव्हर्नमेंट म्हणून, असं शक्य नाही आहे सरकारला. कारण की काय आहे की आता थोडंसं आमच्या पत्रकारितेच्या भाषेमध्ये जर विचारायचं सरकारला, तर तुमच्याकडं इन्फ्रामॅन म्हणून करायला सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला मेट्रो पाहिजे, शक्तीपीठ पाहिजे, समृद्धी महामार्ग पाहिजे, अमुक पाहिजे, हे सगळी अगदी छातीवर आदळेल असा विकास पाहिजे. परंतु हे जे काही आरोग्याचं जे क्षेत्र आहे आणि ज्याच्यामध्ये जेवढा खर्च व्हायला पाहिजे एकूण बजेटचा, तेवढा केला जातच नाही. मग आता त्याच्यातून जर या शासकीय महाविद्यालय उभी करायची आहेत, तर मग ती शक्य नाही, म्हणून वसंतदादा पाटलांनी ते खाजगीकरण केलं. म्हणजे खाजगी संस्थांनी पुढे यावं आणि काही त्याच्यामध्ये नियम काही जे लागू केले ते सगळे. पण त्याच्यामधून ते कॅपिटेशन फी वगैरे ते सगळं सुरू झालं. मग अगदी सुमार अगदी काठावर उत्तीर्ण झालेला सुद्धा डॉक्टर झालेला आपण पाहतोय. म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला डॉक्टर वैशाली, की क्वांटिटी आणि क्वालिटी ही तिथून सुरू झाली. कारण सरकार आहे ना, सरकार अकार्यक्षम आहे त्या बाबतीत. आणि सरकारची इच्छा नाही. पूर्वीचं सरकार आहे आणि आत्ताचं पण सरकार आहे. ज्या काय ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणू किंवा हेल्दी हॅपी इंडेक्स म्हणू, त्या बाबतीत आपली बोंबच आहे. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तुम्ही एखादी नीट सारखी परीक्षा घेताय, त्यावेळेला तिथं कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होतात. मग तुम्ही सीबीआयला कामाला लावताय, हे सगळं होत आहे. तर मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे, या सगळ्या वन नेशन वन एक्झाममुळे या कोचिंग इंडस्ट्रीला जास्त बळ मिळालं असं नाही वाटत का तुम्हाला? भयंकर. मला तर असं वाटतं की त्याच्यासाठीच नीट सुरू केली की काय, की कोचिंग इंडस्ट्री किंवा कोचिंग जी व्यवस्था आहे त्याला बळ मिळावं म्हणून. म्हणजे आमची मुलं किंवा मुलांचे मित्र जेव्हा ह्या याच्यामध्ये होते, या पिरियडमध्ये 12वी किंवा त्याच्यानंतरच्या एक्झामच्या, तेव्हा मी बघितलेलं आहे अक्षरशः खेचाखेची चालणं विद्यार्थ्यांची. किंवा तिथे गेल्यावर जे आहे ते एखादा आता 10% विद्यार्थी हुशार असतात, 90% नॉर्मल असतात किंवा 10% खूप मेहनती असतात. पण ते 90%ना असं जाणून दिलं जातं की तुम्ही कुठल्याच कामाचे नाही, तुम्ही कुठल्या लायकीचे नाही. हे जे मार्क बेस्ड जे एज्युकेशन किंवा मार्क बेस्ड जे आपली प्रणाली आहे,
ती अत्यंत चुकीची आहे. याच्यामध्ये मी कित्येक विद्यार्थ्यांना सायकोलॉजिकली डिस्टर्ब होताना स्वतः पाहिलेलं आहे, स्वतः काउन्सिलिंग केलेलं आहे, की यांचं परेशान आई वडील, की काय करावं यांचं आता. आणि परवाची जी एक्झाम झाली 3 मेची, त्याच्यानंतर त्याच्यासाठी तर किती म्हणजे जेव्हा कॅन्सल झाल्याचं कळलं मुलांना, अतिशय हॅवॉक झाला होता. जवळपासच्या म्हणजे आता आपल्या संपर्कातले जे लोक बघितले आणि त्याचा जर आपण गोषवारा घेतला, तर तोच नियम आपण साधारण सर्वसाधारण सगळ्यांना लागू करू शकतो. इतक्या तऱ्हेने ते कसे विद्यार्थी परीक्षा द्यायला आले होते. मी असे विद्यार्थी बघितलेले आहेत की रात्रभर रेल्वे स्टेशनवर त्यांनी जागून काढलं. दुसऱ्या दिवशी एक्झामला लवकर पोहोचले. आदल्या दिवशी रात्री ते रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तिथे रात्रभर राहिले. कारण बऱ्याच लोकांना होम सेंटर मिळत नाही. त्यांना कुठेतरी जावं लागतं. विशेषतः खेडेगावच्या विद्यार्थ्यांना तर बाहेरगावी जाऊनच एक्झाम द्यावी लागते. एवढं करून ते पोहोचतात. त्या 3 तासात काय होईल? किती ते म्हणजे अ, प्रचंड असा तणाव त्यांच्या मनावर असतो. आणि या सगळ्या गोष्टी करून त्यांनी ती एक्झाम दिलेली आहे. आणि जेव्हा त्यांना कळलं, की आता ही कॅन्सल झाली, तेव्हा काय त्यांच्या मनाचं झालं असेल. स्वतः माझ्या मैत्रिणीच्या घरच्यांनी 3 तारखेला आता एक्झाम झाली, मग आपण 10 तारखेला आता फिरायला जाऊ, असं ठरवलं. आणि हे आलं डिसिजन. झालं. सगळं कॅन्सल करावं लागलं त्यांना. हे अशा प्रकारच्या गोष्टी किती म्हणजे काय ह्या कसं तुम्ही एवढी जर सेफ एक्झाम म्हणवता, तर होतात कशा या गोष्टी? तुम्ही असं फुल प्रूफ कसं नाही बनवू शकत? एवढे लूप होल्स तुम्ही सोडता कसे? मला खरंच हे माझ्या सगळ्या कळण्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. ते आता बघा, हे कोचिंग क्लासमध्ये ते जे काही स्पर्धा लागलेली आहे, म्हणजे आपण आता मराठवाड्यातला आहोत, आपण मराठवाड्यात बसून बोलतोय. आता लातूर पॅटर्न वगैरे याच्यामध्ये अहो, त्याच्यामध्ये एकमेकाची सुपारी देऊन अक्षरशः खून झालेले आहेत. अक्षरशः एवढी खून आगोरी झालेले स्पर्धा आहे. आहेत. आता मग ते गेस्ट पेपर काढायचे, त्या गेस्ट पेपरच्या नावाखाली ह्या सगळ्या परीक्षा म्हणजे ते प्रश्न फोडायचे. अशी पेपर फुटी तर याच्या आधी अनेकदा झालेली असणार आहे, आणि ते मान्य करतात आहे. दुसरं काय की देश पातळीवरती चर्चा होती, राष्ट्रीय पातळी या नीट संबंधी, आणि नेटने जो घोळ घातलेला आहे. तर नेटला असं कळवण्यात आलं होतं अनेक विद्यार्थ्यांकडून की हे जे आहे, हे प्रश्न फिरतात आहे सगळीकडं, तुमच्या टेलिग्रामवर फिरतात आहे, व्हॉट्सअप इकडं तिकडं सगळं ते चाललेलं आहे, तुम्ही वेळीच सावध व्हा. परंतु यांनी त्याची काही दखल घेतली नाही. म्हणजे ज्या वेळेला ते राजस्थानमध्ये सीकरमध्ये कळालं, मग त्यांनी ते मोगम तो काही गेस्ट पेपर किती 450 प्रश्न त्याच्यातले किती टक्के आलेले आहेत, मग केमिस्ट्री विषय काय वगैरे ते सगळं झालं. आणि मग ते करता करता की लाखो कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला, आणि त्याची मग आता महाराष्ट्रामध्ये कनेक्शन सापडले. तो नाशिकचा कोण, तो शुभम खैरनार, मग त्यांनी कोण त्या गुरुग्रामच्या यांच्याकडून घेतलेले, हे सगळं जे म्हणजे लोखंडे, त्या पुण्याचा तो धनंजय लोखंडे, ते अजून वाघमारे म्हणून कोणी ब्युटी पार्लरची बाई आहे, हे सगळं जे झालेलं आहे. आता याची जबाबदारी सरकार म्हणते की सोशल सिस्टीम फेल्युअर आहे. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणाला डॉक्टर वैशाली की हे कोच ही परीक्षा कोचिंग क्लास इंडस्ट्रीसाठी सुरू केली की काय, असं वाटावं इतपत ते भयानक झालेलं आहे. तर मग याचा खरा दोष कुणाला द्यायला पाहिजे, अगदी थेटपणे सांगायचं तर? माझ्या मते तर सर्वथा आपण सरकारला दोषी धरूनही उपयोगी नाहीये. कारण की शेवटी सरकार बनवणारे सरकारचं आपणच आहोत. आणि आता विद्यार्थ्यांना तर दोष देऊन बिलकुलच उपयोग नाहीये. पण मला असं वाटतं की जे शेवटी राहतो आपला गोल फिरून येतो आपण ते कोचिंग क्लासवरच, की त्यांना त्यांच्या क्लास कारण त्यांच्या क्लासचे जर विद्यार्थी मिळाले, त्यांना ऍडमिशन मिळाली, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जर मिळाली ऍडमिशन, तर पुढच्या वर्षी त्यांच्याकडे दुपटीनी तिपटीनी विद्यार्थी परत नवीन ऍडमिशन घेतील. त्यांचा एक तो ट्रेडमार्क बनेल. आणि त्यांनी त्यांच्यासाठी मग पैसा शेवटी येऊन जाऊन सगळं जे येतं ते पैशावर येतं. हो. त्याच्यामुळे आता दोष मला कळत नाही की ह्या कोचिंग क्लासेसना द्यावा का विद्यार्थ्यांच्या पालकांना द्यावा.
जे की थोड्याफार प्रमाणात पालकांचा जो अट्टहास आहे तो पण कुठे ना कुठे या गोष्टीला जबाबदार असावा असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे. आता हा थोडासा राजकीय टाईप प्रश्न होता, त्याच्यामुळे तुमची अडचण होणं स्वाभाविक आहे. आता बघा की जे मूळ मुद्दे आहेत, ही जी सगळी विषमता आहे, म्हणजे डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, उपलब्ध जागा या शासकीय सेवेमधल्या, त्याच्यानंतर शासकीय महाविद्यालयांची संख्या कमी असणं, वैद्यकीय महाविद्यालयांची, हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाजगी प्रॅक्टिस करणे, अमुक करणे तमुक करणे, याच्यासाठीची जी व्यवस्था आहे ती म्हणजे ती भरपूर मोठी आहे, तुम्हाला तिथं वाव आहे. परंतु प्रश्न असा आहे, भारतासारख्या देशामध्ये ज्या वेळेला आपण काहीतरी शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण म्हणतो, किंवा तुम्ही जो मुद्दा सांगितला की क्वालिटी एज्युकेशन, हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं 4 नंबरचं ध्येय आहे. त्याच्यामध्ये शाळा गळती वगैरे ह्या जरी सगळे विषय असले तरी याच्यामध्ये या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत ज्या वेळेला आपण क्वालिटी एज्युकेशन आणि केंद्र सरकार मार्फत असणारी व्यवस्था किंवा राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन, तर ती विषमता, सामाजिक आर्थिक विषमता लक्षात घेऊन सरकार अजिबातच प्रयत्न करत नाही का? 100% सरकार प्रयत्न करत. कारण सरकारचं धोरणच आहे, सरकार आहेच आहे त्यासाठी, ही विषमता दूर करणे आणि ज्यांना आर्थिक दृष्ट्या परवडत नाही अशांना सवलती देणे. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे रिझर्वेशन आहेत, त्याची गरज आहे, ती गरज म्हणून सरकार आरक्षण देतं आणि त्या आरक्षणाला कुणाचा विरोध असायचं काही कारणच. त्यामुळे आता बघा, ज्या नाशिकच्या त्या शुभम खैरनारला पकडलं गेलं, आता त्याच नाशिकमध्ये सरकारने काय केलेलं आहे याच्या आधी, म्हणजे ही चांगली गोष्ट की सुपर 100 स्कीम असा विस्तार नाशिकमध्ये यशस्वी झालेल्या योजनेचा राज्यभर विस्तार होत आहे. त्याच्यामध्ये गरीब ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी, नॉन निवासी, नीट जी कोचिंग महाविद्यालय यात भाग घेऊ शकतात, अशा प्रकारचं ते आहे. म्हणजे हा जो इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे, 11वी 12वी अधिक नीटची तयारी, हे ज्युनियर कॉलेजमध्ये ते केलं जातं. मग आता 21 जूनला आता ही परीक्षा आहे पुन्हा. आणि तुम्ही जे काही उदाहरणं दिलेत की कुणाचं काय झालं, ते रेल्वे स्टेशनवर कसे झोपले, लवकर पोहोचायचं होतं, कुणी त्यांच्या ट्रिप्स कॅन्सल केल्या, आता 3 मेला परीक्षा झाली की आपण 10 मेला बाहेर पडू वगैरे, ते सगळं कॅन्सल झालं. अशा परिस्थितीमध्ये आता 21 जून पर्यंत जो काही कालावधी आहे, म्हणजे पुन्हा तो सगळा द्राविडी प्राणायाम करायचा आहे. तर त्याबद्दल सांगा, आणि तुमचा स्वतःचा जो अनुभव तुम्ही घेतलेला आहे आतापर्यंतचा, की याच्यामध्ये तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या कसोट्यातून जावं लागलं, ते सुद्धा सांगा शेवटी. आपला वेळही संपत आलेला आहे. बोला. योजना अतिशय चांगल्या सरकार बनवतं. पण त्या खरंच लोकांपर्यंत किती पोहोचतात ह्याचा एक रिव्ह्यू घेणं मला असं वाटतं की अत्यंत आवश्यक आहे. योजना अतिशय चांगल्या असतात, पण त्या पोहोचणं कितपत आणि त्या इम्प्लिमेंटेशन त्याचं हे कितपत होतं ह्याच्याबद्दल मला जरा खात्री नाहीये. दुसरं म्हणजे तुम्ही मला विचारलत की आता काय? 3 मे ते 21 जून हा अत्यंत खडतर असा प्रवास आहे. कारण की 8वी-9वी नंतर या मुलांना सुट्टी माहिती नाहीये. घेतलेली नाहीये त्यांनी सुट्टी. आणि आता नीट झाल्यावर मी 4 तास छान झोपेन किंवा आता मी फिरायला जाईन. मी आता महिनाभर पुस्तकांकडे डुंकून सुद्धा बघणार नाही. अ, हे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. आणि हे खूप नॅचरल आहे, की खूप खूप जास्ती तणावामध्ये ते राहिलेले आहेत गेले 2-4 वर्ष. आणि आता त्यांचं खरं होतं, की आता चला नाऊ आय एम फ्री. आणि असं नसतं, नीट सारख्या एक्झामचं असं असतं, की मी आता अभ्यास ऑलरेडी माझा झालाच आहे. तर मी घेतो 15 दिवस गॅप, 20 दिवस गॅप, मी रिलॅक्स होतो आणि मग परत अभ्यास करतो. तर परत ते तसं जाऊन त्या ह्याच्यामध्ये घुसणं हे खूप कठीण असतं. तर त्यांच्यासाठी निश्चितच अवघड आहे. पण मला असं वाटतं, की आलिया भोगासी असावे सादर. मुलांनी परत सगळं धैर्य एकवटून आता ह्या नीटला सामोरं जावं आणि
बघूयात पुढच्या वर्षी. आता म्हणतायत की ऑनलाईन एक्झाम होणार आहे. देव न करो किंवा देव करो की ते सगळं सुरळीत पार पडो. आणि आमच्या कसोट्यांबद्दल बोलायचं झालं तर आम्ही तरुण गेलो असं म्हणायला हरकत नाही या हो. सगळ्या गोष्टीतून. कारण आजकालची जी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे, हे आमच्यासाठी पण खूप जास्ती कठीण झालं असतं. कारण की आम्ही ज्यावेळेस आलो, आमच्या ऍडमिशन जेव्हा 12वी नंतर मेडिकलच्या ऍडमिशन जेव्हा सुरू झाल्या, तेव्हा मंडल आयोग लागू झाला आणि 50% आरक्षण आलं. म्हणून त्या काळात आम्हाला कळत नव्हतं. आम्ही मंडल आयोगाला दोष देऊन मोकळे झालो. नंतर या गोष्टी कळायला लागल्या की नाही नाही, आरक्षण आवश्यक आहे, होतं. पण आता तेव्हा मात्र आम्हाला वाईट वाटलं होतं. म्हणजे ते प्रत्येक टप्प्यावर असं होतं की तेव्हा मार्क आल्यावर असं वाटलं होतं की आपली तर ऍडमिशन 100% मेडिकलला फिक्स आहे. पण जेव्हा हे 50% आरक्षण लागू झालं तेव्हा नाही मिळू शकली मेडिकलला. मग नंतर डेंटलला मिळाली. तर अशा या गोष्टी झाल्या. पण मला असं वाटतं की त्यांनी बिघडलं काही नाही. तर मला विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की बिघडत काही नसतं. शेवटी तुमचं साईक किंवा तुमची एक सद्सद्विक बुद्धी ही तुम्ही जागरूक ठेवा. हे नाही मिळालं, दुसरं काहीतरी मिळेल. चांगलं करा, त्याच्यात चांगलं करा. आणि अ, आयुष्य खूप छान आहे. ते छान एन्जॉय करा. एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणजे आपण फार निरुपयोगी आहोत किंवा कुठलाच आपला काही अर्थ नाही आपल्या जगण्याला वगैरे असं काही नसतं. तर खूप नवीन गोष्टी, एक दार बंद झालं की 4 दुसरे दारं उघडतात. त्याच्यातनं नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर आहे हे खूप छान आहे. त्याच्यातनं तरुण जा. आमच्या वेळेस मला मुलं म्हणतात ना, तुमच्या वेळेसची गोष्ट वेगळी होती. आताची वेगळी आहे. पण मला असं वाटतं की चॅलेंजेस सेम आहेत. परिस्थिती बदललेली आहे. नाही, अगदी बरोबर आहे. तुम्ही अगदी आता काउन्सिलिंगची तशी गरज आहे की तुम्ही छान राहा, आयुष्य खूप छान आहे असा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा. संकट वेगवेगळ्या रूपाने तुमच्या समोर येतच असतात, त्याला जीवन म्हणायचं आहे. हे सगळं आता त्याची गरज आहे. 8वी 9वी पासून त्यांना सुट्ट्या हा प्रकार ते मुलं अनुभवत नाहीत. हा सगळा ताण घेऊन पुढचं करावं लागतं. आता 21 जूनला ही परीक्षा दिल्यानंतर पुन्हा बाकीचे प्रवेश वगैरे पुन्हा ते लगेच येऊन समोर होणार आहे. हे असंच चालत राहणार आहे. आता सरकारने खरं तर राधाकृष्णन जी समिती नेमली होती 2024चा तो अनुभव लक्षात घेऊन, राधाकृष्णन समितीने जे काही शिफारसी केल्या होत्या, जसं तुम्ही डॉक्टर वैशाली तुम्ही सांगितले की संगणकाचा उपयोग केला पाहिजे, ही महत्वाची शिफारस त्यांनी केली होती. तसं न करता हे हायब्रिड पद्धतीने जे काही ऑनलाईन हे पेपर सेंटरला जा, हे करा ते करा, हे सगळं ज्या गोष्टी आहेत, पुन्हा सेंटर कुठले पाहिजे तर ते खाजगी जागांमध्ये नको, ते शासकीय जागांमध्ये पाहिजेत. खरं तिथे ती व्यवस्था केली पाहिजे. अनेक सूचना राधाकृष्णन समितीने केल्या होत्या, त्या सरकारने काही मान्य केल्या नाही. आणि जसं अहवाल येतो आणि तो अहवाल नंतर तो तसाच धूळ खात पडतो, हे याही बाबतीत झालं. आणि त्याच्यामुळं सगळ्यांनाच मनस्ताप झालेला आहे. आणि शेवटी जाता जाता एक माग सांगता येईल की डॉक्टर वैशाली यांनी अतिशय मन मोकळेपणाने त्यांना आलेला अनुभव, त्यांनी दिलेल्या परीक्षा आणि आत्ता मुलांनी काय केलं पाहिजे याच्यावर जसं भाष्य केलेलं आहे, तसं या गोष्टीला एकटंच सरकारला जबाबदार धरून चालणार नाही. एकूणच जी व्यवस्था आहे, एकूण जी सामाजिक स्थिती आहे, पालकांची मानसिक स्थिती आहे, त्याच्यानंतर शिक्षणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे आणि आघोरी पद्धतीने झालेलं आहे, म्हणजे असं वाटावं डॉक्टर वैशाली यांच्यासारख्याला की जणू काय कोचिंग इंडस्ट्री वाढवण्यासाठीच ही वन नेशन वन एक्झामिनेशन आली की काय, इतकं ते टोकाला गेलेलं आहे. तर हे कुठं थांबलं पाहिजे याचा विचार सगळ्या घटकांनी केला पाहिजे, इतकंच. तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर वैशाली, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद अनिल. धन्यवाद.